My dear friends and my dear students, welcome again on my channel. In our last video session, we had started the part 2 of the lesson Into the Wild, and the title of the second part is Tracking the Panther of Nagarhole. आणि या पार्टमध्ये आपल्याला शाझजंग नावाच्या वाईल्ड लाईफ फोटोग्राफरबद्दल माहिती दिलेली आहे की तो जो वाईल्ड लाईफ फोटोग्राफर आहे तो कसा लेपर्ड्सच्या मागे जातो आणि त्या पूर्ण लेपर्ड्सचे फोटोज काढतो. त्यानंतर त्यांचे जे काही क्लिप्स असतील, व्हिडिओ क्लिप्स, त्या व्हिडिओ क्लिप्स तो घेतो आणि राजीव गांधी नॅशनल पार्कमध्ये तो हे सगळं काम करतो जंगलामध्ये, चित्त्यांचा पाठलाग करणे आणि त्यांचे फोटोज काढणे वगैरे. आणि मग तो त्याचं नंतर एक्झिबिशन लावतो, त्याच्या चित्रांचं आर्ट गॅलरीजमधून तो एक्झिबिशन लावतो. इथपर्यंत आपण बघितलं होतं. त्यानंतर आपण बघितलं होतं परत की शॅझ जो आहे त्यांनी हे करिअर कसं काय निवडलं, आणि फिनान्सच्या ऐवजी तो हे करिअर निवडलं होतं त्यांनी. आणि कारण त्याला या करिअरमध्ये आवड होती म्हणून त्यांनी वाईल्ड लाईफ फोटोग्राफरचं करिअर निवडलं. आणि ॲट ए टाईम आपल्याला माहिती आहे की तो किती प्रोफेशन्समध्ये तो ॲट ए टाईम होता हे सुद्धा आपल्याला माहिती आहे. सो आपण इथपर्यंत बघितलं होतं की तो जो लेपर्ड आहे त्या लेपर्डच्या मागे जाईपर्यंत, म्हणजे जोपर्यंत त्याला लेपर्ड सापडत नाही तोपर्यंत तो त्याचा पाठपुरावा करत राहतो. इथपर्यंत आपण बघितलं होतं. त्यानंतर नेक्स्ट पॅराग्राफ ऑन पेज नंबर 160. ओके, सो सॉरी, पेज नंबर 60. So I'll read out the topic, the paragraph, and I'll explain you one by one, sentence by sentence. Okay. Photographs of that leopard, the victor, Scarface, as Shaz named him, not only made Shaz famous among India's wildlife community, but also led to Shaz enviable reputation as a chronicler of the वाईल्ड. सो हा जो लेपर्ड होता कोणता स्कारफेस नावाचा, त्यांनी नाव दिलं होतं कोणी, शॅझनी त्या चित्त्याला नाव दिलं होतं लेपर्डला स्कारफेस म्हणून. आणि त्याला काय म्हटलेलं आहे तर तो काय होता, विक्टर होता. स्कारफेस विक्टर होता, म्हणजे विक्टर म्हणजे विजेता. सो तो विनर होता, तो चित्ता जो आहे तो विनर होता. आणि त्या स्कारफेसच्या फोटोजमुळे हा जो शॅझ आहे याला काय मिळालं होतं, फेमस झाला होता तो अमंग इंडियाज वाईल्ड लाईफ कम्युनिटी. म्हणजे इंडियामध्ये जेवढेही वाईल्ड लाईफ फोटोग्राफर्स आहेत त्या वाईल्ड लाईफ फोटोग्राफर्समध्ये शाझ फेमस झाला होता. कशामुळे तर हा जो स्कारफेस नावाचा चित्ता होता त्या चित्त्याच्या फोटोग्राफीमुळे. बट ऑल्सो लेड टू शॅझ एनव्हिएबल रेप्युटेशन. एनव्हिएबल रेप्युटेशन म्हणजे सगळ्यांना त्याचा हेवा वाटत होता, एनव्ही. सो शॅझचा सगळ्यांना हेवा वाटत होता की इतके फोटोग्राफ्स हा त्या लेपर्डचे कसं काढतो. रेप्युटेशन ॲज अ क्रॉनिकलर ऑफ द वाईल्ड. क्रॉनिकलर ऑफ द वाईल्ड म्हणजे कम्प्लिटली हा जंगलामध्ये एक जीव झालेला आहे, समरस झालेला आहे. त्यांनी पूर्ण ते जे करिअर आहे वाईल्ड लाईफ फोटोग्राफरचं ते अगदी त्याच्या रक्तामध्ये भिनलेलं आहे. क्रॉनिकलर ऑफ द वाईल्ड म्हणजे तो डीपली त्या फील्डमध्ये गेलेला आहे किंवा प्रोफेशनमध्ये गेलेला आहे, असं त्याचं रेप्युटेशन झालं होतं. थ्रू माय जर्नी ऑफ फोटोग्राफिंग स्कारफेस आय हॅव डिस्कवर्ड अदर लेपर्ड्स, हिज मेट्स अँड डिस्कवर्ड हिज निमायसिस टायगर्स. सो त्यांनी काय म्हटलंय, शॅझ म्हणतो की जेव्हा तो स्कारफेसची फोटोग्राफी करत होता, त्याचे फोटोज काढत होता, तेव्हा त्याला आणखी पण काही लेपर्ड्स मिळाले. म्हणजे त्याचे जे मित्र होते, हिज मेट्स, कलिग्स त्या चित्त्याचे. आणि डिस्कवर्ड हिज नेमेसिस टायगर्स. नेमेसिस टायगर्स म्हणजे त्यांच्याच सहवासात राहणारे जे काही टायगर्स होते ते पण त्याला तिथे भेटत होते. आय ऑल्सो डिस्कवर्ड द करंट प्रोटॅगनिस्ट ऑफ माय वर्क, साया, वाईल ट्रॅकिंग स्कारफेस. आणि आता काय झालंय की त्यांनी आणखी एका चित्त्याचा शोध काढलेला आहे. त्याचं नाव काय होतं तर साया. तर हा साया नावाचा चित्ता त्याला कुठे भेटला, जेव्हा तो स्कारफेसच्या मागे होता.
म्हणजे स्कारफेसचा शोध घेत होता, तो ट्रॅक करत होता, त्याचा पाठलाग करत होता स्कारफेसचा, तेव्हा त्याला हा साया जो आहे हा त्याला दिसला. दिस इज द वर्ल्ड्स फर्स्ट ब्लॅक पॅन्थर. सो हा साया जो आहे तो कोण आहे? जगातला पहिला ब्लॅक पॅन्थर, काळा चित्ता. The behavior of which is being documented so intimately on camera by tracking its movements. आणि मग हा जो शॅज नेम आहे त्यांनी काय केलं, या साया नावाच्या चित्त्याचं पूर्ण बिहेवियर म्हणजे त्याचं पूर्ण जे काही ॲक्टिव्हिटीज आहे त्या सगळ्या ॲक्टिव्हिटीज त्यांनी डॉक्युमेंट केल्या म्हणजे रेकॉर्ड केल्या इंटिमेटली, म्हणजे पूर्ण थरोली ऑन कॅमेरा, पूर्ण त्यांनी त्याचं रेकॉर्डिंग केलं. बाय ट्रॅकिंग इट्स मुवमेंट्स, त्याच्या ज्या काही ॲक्टिव्हिटीज होत्या त्या सगळ्या ॲक्टिव्हिटी त्यांनी त्याच्या कॅमेऱ्यामध्ये कॅप्चर केल्या. सो फार ऑल द रिसर्च ऑन द ॲनिमल हॅज बीन डन थ्रू कॅमेरा ट्रॅप्स. आणि आत्तापर्यंत काय झालं होतं की सगळे जे रिसर्च आहे ते आत्तापर्यंत कशाने झाले होते, म्हणजे प्राण्यांचे जे काही रिसर्च होते ते आत्तापर्यंत फक्त कॅमेरानी जे ट्रॅप केलेलं आहे, कॅमेऱ्याने जे कॅप्चर केलेलं आहे त्याच्या थ्रूच हे सगळे रिसर्च आत्तापर्यंत झालेले आहेत प्राण्यांवरती. थ्रू मेनी मंथ्स ऑफ टॉईल शॅज हॅज मॅनेज टू कलेक्ट प्रेशियस फुटेज इन्क्लुडिंग दॅट ऑफ द ॲनिमल मेटिंग. सो आत्तापर्यंत यांनी काय केलं, मेनी मंथ्स ऑफ टॉईल म्हणजे खूप महिन्यांच्या मेहनतीनंतर, टॉईल म्हणजे संघर्ष, मेहनतीनंतर शॅझनी काय केलं, शॅज हॅज मॅनेज्ड टू कलेक्ट द प्रेशियस फुटेज. फुटेज मीन्स रेकॉर्डिंग, म्हणजे त्यांनी खूप महिन्याच्या मेहनतीनंतर इतके सगळे रेकॉर्डिंग जमा केले होते सायाचे आणि याचे पण, स्कारफेसचे पण, इन्क्लुडिंग दॅट ऑफ द ॲनिमल मेटिंग. ॲनिमल मेटिंग म्हणजे त्या प्राण्यांची जी काही प्रजनन क्रिया असते त्या प्रजनन क्रियेचे सुद्धा त्यांनी रेकॉर्डिंग्स केले. टू पीस टुगेदर द इनक्रेडिबल लँडस्केप ऑफ अ ब्लॅक पॅन्थर्स लाईफ. मग त्याला काय करायचं होतं की हे सगळं एकत्र करायचं होतं, पीस टुगेदर. त्यांनी जे काही रेकॉर्डिंग्स केले होते ते सगळे त्याला एकत्र करून त्या पॅन्थरच्या लाईफवर काय करायचं होतं, एक लँडस्केप बनवायचं होतं किंवा एक डॉक्युमेंटरी मूव्ही त्याला बनवायची होती त्यांच्या लाईफवर. म्हणजे ज्या ज्या ॲक्टिव्हिटीज त्यांनी कॅप्चर केल्या होत्या आत्तापर्यंत पॅन्थरच्या, त्या सगळ्या ॲक्टिव्हिटीज तो त्या लँडस्केपमध्ये टाकणार होता. साया, स्कारफेस अँड पार्डस, द लेपर्ड दॅट लॉस्ट टू स्कारफेस, हॅव ऑल्सो लेड शॅज डाऊन अ डिफरंट पाथ ऑफ डिस्कवरी. सो यांनी काय केलं की हा जो स्कारफेस आहे तो हा स्कारफेस जो आहे तो साया आणि पार्डस पासून काय झालेला आहे, वेगळा झाला आहे. साया, सरफेस अँड पार्डस, द लेपर्ड दॅट लॉस्ट टू स्कारफेस, म्हणजे स्कारफेस पासून हे दोन जे आहे हे वेगळे झालेले आहे किंवा हरवलेले आहे असं म्हणू आपण. हॅव ऑल्सो लेड शॅज डाऊन अ डिफरंट पाथ ऑफ डिस्कवरी. आणि ते काय झालं की स्कारफेसला शोधता शोधता साया आणि पार्डस हे दोन लेपर्ड त्याला भेटले आणि त्याच्यामुळे त्याची एक वेगळी डिस्कवरी, म्हणजे त्याचा जो शोध आहे तो शोध वेगळ्या प्रकारचा शोध झाला साया आणि पार्डसमुळे. Learning about them and the loss to their habitat has led Shaz to create the Buffer Conflict Resolution Trust of India. मग ज्याप्रमाणे त्याला जेव्हा कळलं की यांनी काय केलं आहे, लर्निंग अबाउट देम, त्यांचा अभ्यास केला, त्यांच्याविषयी जाणून घेतलं, अँड कशाबद्दल आणखी, द लॉस टू देअर हॅबिटॅट, म्हणजे त्यांची जी काही राहण्याची जागा आहे, अधिवास, सो ते जे त्यांचं अधिवास क्षेत्र आहे ते अधिवास क्षेत्र काय झालेलं आहे आता, तर लॉस झालेलं आहे, कारण माणूस आता जंगलांपर्यंत सुद्धा पोचलेला आहे. सो टू क्रिएट, म्हणून त्यांनी काय केलं शॅझनी, टू क्रिएट द बफर कॉन्फ्लिक्ट रिझॉल्युशन ट्रस्ट ऑफ इंडिया. त्यांनी एक संस्था तयार करायला विचार केला आणि ती संस्था म्हणजे काय, बफर कॉन्फ्लिक्ट रिझॉल्युशन ट्रस्ट ऑफ इंडिया ही ती संस्था आहे. आणि ती संस्था काय करते ते पुढे दिलेलं आहे. इट इज अन एजन्सी दॅट एज्युकेट्स विलेजर्स हू लिव्ह ऑन द फ्रिंज ऑफ द फॉरेस्ट
ऑन द इम्पॉर्टन्स ऑफ कन्झर्वेशन. मग ही जी एजन्सी आहे कोणती, BCRTI, ही एजन्सी काय करते तर विलेजर्सला ट्रेन करते, एज्युकेट करते, शिकवते. कुठल्या विलेजर्सला, जे कुठे राहतात, जे फॉरेस्टच्या काठावर राहतात, जंगलाच्या. फ्रिंज म्हणजे काठ. सो जे लोक, जे गाव फॉरेस्टच्या काठावर आहे, त्या काठावरच्या लोकांना शिकवण दिल्या जाते किंवा ट्रेनिंग दिलं जातं. तर कशाचं, द इम्पॉर्टन्स ऑफ कन्झर्वेशन. द इम्पॉर्टन्स ऑफ कन्झर्वेशन. कन्झर्वेशन म्हणजे संरक्षण. तर कशाचं संरक्षण, प्राण्यांचं आणि जंगलांचं, या दोन्ही गोष्टीचं संरक्षण करण्याचं ट्रेनिंग खेड्यातल्या लोकांना दिलं जातं. जे खेडे कुठे आहेत तर जंगलाच्या काठावर वसलेले जे खेडे आहेत त्यांना. वी आर इन द हार्ट ऑफ द मॅन ॲनिमल कॉन्फ्लिक्ट झोन. सो हे जे खेड्यातले लोक आहेत ते कुठे असतात तर मॅन ॲनिमल कॉन्फ्लिक्ट झोन, म्हणजे जिथे माणूस आणि प्राणी यांच्या मधली जागा असते किंवा त्यांचा संघर्ष असतो राहण्यासाठी. झोन म्हणजे एरिया. सो जिथे तो एरियाचा संघर्ष असतो, इथे मॅन राहणार की ॲनिमल राहणार. सो या अशा काठावर हे लोक राहत असतात आणि म्हणून त्यांना ट्रेनिंग दिलं जातं. देर इज नो स्पेसिफिक बफर झोन हिअर अराउंड नागरहोल. सो नागरहोलच्या तिथे असा कोणताही बफर झोन नाही आहे की जिथे हे जे ॲनिमल्स आहेत ते ॲनिमल्स येऊ शकतील किंवा हे जे आपले ह्युमन बिंग्स आहे ते तिथे जाऊ शकतील. सो हा असा रिस्ट्रिक्ट केलेला एरिया कोणताही नाही आहे, त्याला बफर झोन असं म्हटलेलं आहे. द कोर एरिया ऑफ द फॉरेस्ट एंड्स वेअर द फील्ड्स बिगिन्स. म्हणजे जंगल संपल्या लगेच काय सुरू होतं तर खेड्यातल्या लोकांचे शेतं सुरू होतात, बरोबर. सो बफर झोन, फॉरेस्ट आणि फील्ड म्हणजे शेत. सो या दोन्हीच्या मध्ये जो बफर झोन पाहिजे तो बफर झोन नाही आहे. म्हणजे जंगलातनं कोणीही आलं प्राणी तर ते एकदम शेतात येणार नाही, आणि शेतातून एखादी व्यक्ती जर बाहेर निघाली तर ती एकदम जंगलात जाणार नाही. सो यासाठी मधली जागा जी पाहिजे असते तर त्या मधल्या जागेला म्हटलेलं आहे बफर झोन. In dry season, elephant and wild boar incursions into fields are very common. In dry season म्हणजे उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये, कोरड्या ऋतूमध्ये काय होतं की हे जे हत्ती आहे किंवा वाईल्ड बोर आहे, म्हणजे रानडुकरं जे असतात, ते रानडुकरं काय करतात, इन्कर्शन्स म्हणजे अटॅक. कुठे अटॅक करतात, शेतांमध्ये. आणि हे खूप कॉमन गोष्ट आहे की ते अटॅक करतात हत्ती आणि रानडुकरं, आणि म्हणून ते एकदम शेतात येऊ नये यासाठी मध्ये जागा पाहिजे जंगलाच्या आणि शेतांच्या. ओल्डर लेपर्ड्स लाईक पार्डस who have lost territory in the forest often carry away livestock from villages. सो आता त्यांचं काय झालेलं आहे, हे जे पार्डस सारखे लेपर्ड्स आहे, ओल्डर लेपर्ड्स, तर ते काय करतात की ते त्यांनी पण त्यांची टेरिटोरी म्हणजे क्षेत्र, त्यांचा एरिया हा लॉस केलेला आहे, गमावलेला आहे. आणि म्हणून काय होतं की त्यांना तिथे लाईफ स्टॉक मिळत नाही त्या जंगलामध्ये, आणि लाईफ स्टॉक न मिळाल्यामुळे ते व्हिलेजमध्ये येतात आणि त्यांचं जे काही भक्ष्य आहे ते भक्ष्य ते घेऊन जातात. म्हणजे मे बी शेतातला हे असो, ऊस असो किंवा आणखी शेतातलं काही पीक असो, ते सगळं पीक ते घेऊन जातात. दिस क्रिएट्स रिसेंटमेंट अमंग locals towards the animals and on occasions leading to unpleasant situations. आणि ह्याच्यामुळे काय होतं की एक प्रकारचं रिसेंटमेंट निर्माण होते. रिसेंटमेंट म्हणजे अँगर निर्माण होतो कोणाच्या मनामध्ये, अमंग लोकल टुवर्ड्स अमंग लोकल्स म्हणजे जे विलेजमध्ये राहणारे लोक आहे, ज्यांची ती शेती आहे, त्या शेतीवाल्यांच्या मनामध्ये मग या प्राण्यांविषयी एक प्रकारचा राग निर्माण होतो. आणि राग निर्माण झाल्यामुळे काय होतं तर अनप्लिझंट सिच्युएशन निर्माण होतात. तर या अनप्लिझंट सिच्युएशन म्हणजे काय तर राग निर्माण झाल्यामुळे त्या प्राण्यांना मारणे किंवा त्यांच्यावर हल्ले करणे जंगलामध्ये जाऊन, किंवा त्यांचं जंगलाचा भाग तोडणे. सो ह्या सगळ्या गोष्टी होत असल्यामुळे त्या प्राण्यांचं जे हॅबिटॅट आहे
एरिया आहे तो एरिया आता कमी होत चाललेला आहे. Putting tourist currency to good use under the BCRTI umbrella, SHAS provides local with vocational training. आता मग यांनी काय केलं, BCRTI ही जी एजन्सी आहे त्या एजन्सीनी काय केलं की जे टुरिस्ट लोक येतात जंगलामध्ये सफारी करण्यासाठी, सो त्या टुरिस्ट लोकांचा जो पैसा आहे करन्सी त्याचं काय करायचं, गुड यूज करायचा अंडर BCRTI अम्ब्रेला. अम्ब्रेला म्हणजे टायटल. सो कुठल्या टायटलच्या खाली त्याचा यूज करायचा, तर BCRTI ही जी एजन्सी त्यांनी काढलेली आहे त्या एजन्सीच्या द्वारे त्या पैशाचा वापर करायचा. आणि मग म्हणून ते करण्यासाठी शॅझनी काय केलं, तर शॅझ प्रोव्हाइड्स लोकल्स विथ वोकेशनल ट्रेनिंग. आता मग शॅझनी अशी युक्ती लढवली की हे जे खेड्यातले लोक आहेत जे याच्या फॉरेस्टच्या काठावर वसलेले आहेत, मग त्या खेड्यातल्या लोकांना काय करायचं, तर वोकेशनल ट्रेनिंग द्यायचं. कशाचं वोकेशनल ट्रेनिंग, ते या जंगलामध्ये कसं फिरायचं, काय काळजी घ्यायची, काय खबरदारी घ्यायची, किंवा प्राणी कुठे असतात, प्राण्यांचे पाणवठे कुठे आहे, प्राण्यांचा एरिया कोणता आहे. सो ही सगळी इन्फॉर्मेशन टुरिस्ट लोकांना देण्यासाठी ह्या ज्या शेतकरी लोकांना मग त्यांनी वोकेशनल ट्रेनिंग द्यायला सुरुवात केली, विथ द एम ऑफ एज्युकेटिंग लोकल्स ऑन द मेरिट्स ऑफ कन्झर्वेशन अँड टू हेल्प देम बेनिफिट फ्रॉम टुरिस्ट करन्सी. आणि मग या लोकांना एज्युकेट करायचा विचार केला, कशावर, ऑन द मेरिट्स ऑफ कन्झर्वेशन. म्हणजे जर तुम्हाला तुम्ही ट्रेनिंग देत असाल किंवा तुम्ही येणाऱ्या टुरिस्टला माहिती द्याल की कन्झर्वेशन कसं केलं गेलं पाहिजे किंवा प्राण्यांचं संरक्षण, जंगलाचं संरक्षण हे कसं केलं गेलं पाहिजे, हे जर तुम्ही लोकांना ट्रेनिंग देत असाल तर मग आम्ही टुरिस्टकडून येणारा पैसा जो आहे तो आम्ही तुम्हाला देऊ ॲज अ ट्रेनर. The visitors at the resort are welcome to volunteer to teach a skills training class of their choice. मग आता जो व्हिजिटर येणार असतो जंगलामध्ये, प्रवासी जो जंगलामध्ये येणार असतो, त्या प्रवासाला असं एक ओपन वेलकम होतं की तो जो व्हॉलंटियर आहे ट्रेनिंग देणारा, मग त्या व्हॉलंटियरला ते व्हिजिटर्स सांगतील की त्यांना कोणतं ट्रेनिंग हवं आहे, म्हणजे कोणते स्किल्स त्यांना शिकायचे आहेत व्हिजिटर्सला ते व्हॉलंटियरला सांगतील आणि व्हॉलंटियर त्यांना ते ट्रेनिंग देईल. कोणाच्या चॉईसचं, तर क्लास ऑफ देअर चॉईस, म्हणजे हे जे व्हिजिटर्स आहेत त्यांच्या चॉईसचं ट्रेनिंग ते या व्हॉलंटियर्सकडनं घेतील. द अक्वायर्ड स्किल्स एनेबल locals to find employment with any of the numerous wildlife resorts in the region, if not in a far away city. So हे जे ज्यांनी स्किल्स शिकलेले आहेत किंवा जे BCRTI कडून जे मग ट्रेन झालेले लोक आहेत, शेतातले किंवा शेतकरी किंवा आजूबाजूच्या खेड्यातले लोक, मग त्यांनी ॲक्वायर्ड स्किल्स, त्यांनी ज्या स्किल ॲक्वायर केलेल्या आहे, मिळवलेल्या आहे, त्याचा फायदा त्यांना कुठे होणार आहे, त्या शेतकरी लोकांना, तर एम्प्लॉयमेंटसाठी होणार आहे, म्हणजे जॉब मिळण्यासाठी. तर कुठे, न्यूमरस वाईल्ड लाईफ रिसॉर्ट्स इन द रिजन, म्हणजे त्या प्रांतामध्ये, त्या प्रदेशामध्ये जितकेही काही वाईल्ड लाईफ रिसॉर्ट्स असतील, रिसॉर्ट्स म्हणजे हॉटेल्स, सो त्या हॉटेल्समध्ये ट्रेनरचा जॉब किंवा ज्याला आपण म्हणू गाईडचा जॉब हा त्यांना मिळेल, म्हणजे जेणेकरून त्यांचं खाण्यापिण्याचाही प्रश्न सुटेल आणि त्यांना पैसाही मिळेल. इफ नॉट इन अ फार अवे सिटी, आणि जर वाईल्ड लाईफ रिसॉर्ट्समध्ये नाही मिळाला जॉब तर कुठेतरी जवळपासच्या लांबच्या शहरामध्ये नक्कीच त्यांना जॉब मिळेल ट्रेनिंग घेतल्यामुळे. माडेगौडा is one such local agriculturalist who is trained at BCRTI and is now a certified naturalist employed by the Bison. So ही व्यक्ती जी आहे माडेगौडा, सो ही पण व्यक्ती त्यातलीच एक आहे की जी पहिले काय होती, ॲग्रिकल्चरिस्ट होती, शेतकरी होता तो, आणि त्यांनी काय केलं, BCRTI कडनं ट्रेनिंग घेतलं आणि आता तो काय करतो, तर तो सर्टिफाईड नॅचरलिस्ट आहे. सर्टिफाईड म्हणजे त्याच्याकडे सर्टिफिकेट आहे, सो की मी ट्रेनिंग देऊ शकतो याचं सर्टिफिकेट आहे त्याच्याकडे, आणि तो आता बिसन नावाच्या कंपनीमध्ये सर्टिफाईड नॅचरलिस्ट म्हणून काम करतो.
तो म्हणतो, इन द पास्ट आय हॅव लॉस्ट ऑलमोस्ट 80% ऑफ अ सीझन्स यील्ड ऑफ शुगर केन टू सच ॲनिमल अटॅक्स. म्हणजे त्याची कशाची शेती होती? शुगर केन, ऊसाची. आणि तो म्हणतो की त्याचे 80% जे पीक आहे, सीझन म्हणजे तो जो पिकाचा सीझन असतो, यील्ड म्हणजे पीक. सो त्याचं 80% जे पीक आहे ते कुठे वाया जायचं? तर ॲनिमलच्या अटॅक्समध्ये वाया जायचं, असं तो माडेगौडा म्हणतोय. आणि मग त्यांनी काय केलं? आय यूज टू हेट देम. मग तो प्राण्यांचा तिरस्कार करायला लागला, राग करायला लागला. कारण प्राणी त्याचं पीक खाऊन जात होते. त्याच्यामुळे 80% पीक खाऊन गेल्यावर 20% मध्ये त्याचं काय भागणार आहे? त्याच्यामुळे साहजिक आहे की त्याला प्राण्यांचा राग येत होता. पण त्याचं कारण काय होतं अटॅक करण्याचं प्राण्यांचं, ते पुढे आपल्याला कळेल. बट नाऊ आय हॅव लर्न्ड हाऊ इम्पॉर्टंट दीज ॲनिमल्स आर अँड द व्हॅल्यू ऑफ प्रोटेक्टिंग देम. आणि म्हणून तो म्हणतो की आता मला कळलंय, मी शिकलोय की हे जे ॲनिमल्स आहेत हे आपल्यासाठी किती इम्पॉर्टंट आहेत आणि त्यांना प्रोटेक्ट करणं, त्यांचं संरक्षण करणं हे किती महत्त्वाचं आहे हे आता मला कळलंय, असं तो म्हणतो. पुढे तो म्हणतो की आय हॅव नोन दीज जंगल्स फॉर 35 इयर्स. 35 वर्षापासून तो या जंगलांमध्ये राहतोय, त्या जंगलांना परिचित आहे. आय नो वेअर द ॲनिमल्स आर अँड आय रिअलाइज आय कॅन गाईड व्हिजिटर्स अँड गेट पेड फॉर इट. आणि म्हणून त्याला 35 वर्षापासून त्या जंगलांची माहिती असल्यामुळे तो काय म्हणतो की आता मला कळलंय, आय रिअलाइज, की मी काय करू शकतो, तर मी गाईड करू शकतो इथे येणाऱ्या लोकांना, व्हिजिटर्सला, अँड गेट पेड फॉर इट, आणि मी त्यांच्याकडून पैसे कमवू शकतो. इन अ वे द ॲनिमल्स आर पेईंग मी बॅक. इन अ वे ॲनिमल्स आर पेईंग मी बॅक म्हणजे काय? तर मी प्राण्यांना वाचवतोय, बरोबर? तर प्राण्यांना वाचवण्यासाठी मला पैसे मिळत आहेत. म्हणजे मी जंगलामध्ये गेल्यावर लोकांना समजावून सांगेन की जंगलाच्या संरक्षणाचं महत्त्व काय आणि प्राण्यांच्या संरक्षणाचं महत्त्व काय. सो हे मी सांगत असल्यामुळे लोक प्राण्यांना मारणार नाही, त्याच्यामुळे प्राण्यांची संख्या पण जास्त राहील आणि ह्याच्यामुळे मला पैसा पण मिळेल. आय विल बी गेटिंग पेड फॉर दॅट. सो द ॲनिमल्स आर पेईंग मी बॅक. मग अशा प्रकारे ॲनिमल्सच मला त्यांच्या संरक्षणासाठी पैसा मिळवून देतात, बरोबर? द फॉरेस्ट्स हॅव टॉट मी मेनी थिंग्स. मग आता हा जो माडेगौडा आहे तो काय म्हणतो की आतापर्यंत तो 35 वर्ष तिथे राहत होता, पण त्याला आतापर्यंत हे असं रिअलाइज झालं नव्हतं की जंगलाचं काय महत्त्व आहे, प्राण्यांचं काय महत्त्व आहे. पण तो आता म्हणतो की द फॉरेस्ट्स हॅव टॉट मी मेनी थिंग्स. मला खूप गोष्टी जंगलाकडून शिकायला मिळाल्या. तर त्या कोणत्या? फॉर इन्स्टन्स मीन्स फॉर एक्झाम्पल. कोणत्या? लिसनिंग इज अ सेन्स फार मोर इम्पॉर्टंट दॅन साईट. म्हणजे ऐकणे, लिसनिंग हे खूप खूप महत्त्वाचं आहे. कशापेक्षा? दॅन साईट. म्हणजे पाहण्यापेक्षा तुम्ही किती चांगल्या प्रकारे ऐकू शकता हे जास्तीत जास्त महत्त्वाचं आहे, असं माडेगौडाचं म्हणणं आहे. यू हॅव टू स्विच ऑफ युअर व्हेकल. सो जेव्हा तुम्ही जंगलात येता तेव्हा तुम्हाला काय करायचं आहे? यू हॅव टू स्विच ऑफ युअर व्हेकल. सो तुमची जी काही गाडी असेल ती बंद करायची, कारण त्याच्या आवाजामध्ये आपल्याला बाकीचे जंगलातले आवाज येत नाही. सिट अँड लिसन. तुम्ही बसा थोड्या वेळ एका जागेवर जंगलामध्ये, ऐकण्याचा प्रयत्न करा. काय ऐका असं म्हणतोय? फॉर द फॉरेस्ट इज कॉन्स्टंटली कम्युनिकेटिंग. आणि ते जे जंगल आहे ते आपल्याशी सतत संभाषण साधत असतं, कम्युनिकेशन करत असतं आपल्यासोबत. थ्रू द व्हॉइसेस ऑफ बर्ड्स अँड ॲनिमल्स. सो कशाच्या माध्यमातून? तर हे जे काही पक्षी आहे, हे काही जे प्राणी आहेत, यांच्या माध्यमातून हे जे जंगल आहेत हे आपल्याशी बोलत असतं, कम्युनिकेट करत असतं आणि आपल्याला बऱ्याच काही गोष्टी सांगत असतं. ही एक्सप्लेन्स. ट्रॅकिंग ॲन ॲनिमल ऑल्सो टीचेस यू लाईफ लेसन्स. ट्रॅकिंग ॲन ॲनिमल म्हणजे ॲनिमलचा पाठलाग करणे, ह्यातून पण तुम्हाला बरेच अनुभव येऊ शकतात किंवा तुम्हाला तुमच्या लाईफचा लेसन, जीवनाचा धडा ट्रॅकिंगमधून आपण शिकू शकतो, ॲनिमल ट्रॅकिंगमधून. द ब्लॅक पॅन्थर हॅज टॉट मी पेशन्स.
सो हा जो काळा लेपर्ड आहे, पॅन्थर्स, चित्ता, सो त्यांनी याला बऱ्याच गोष्टी शिकवल्या आणि त्यातली एक गोष्ट कोणती तर पेशन्स, संयम कसा बाळगायचा हे आपल्याला ब्लॅक पॅन्थरकडून शिकायला मिळतं असं तो म्हणतो. बट अबाव्ह ऑल इट हॅज टॉट मी टू नेव्हर स्टॉप डिस्कवरिंग. जंगलामध्ये जर आपण गेलो तर आपल्याला काही ना काही नवीन गोष्ट कुठे ना कुठे दिसते आणि रोज काहीतरी नवीन आपल्याला दिसतं. त्याच्यामुळे त्याला आणखी एक लेसन मिळाला आहे, तर तो लेसन म्हणजे कोणता, की नेव्हर स्टॉप डिस्कवरिंग. नेव्हर स्टॉप डिस्कवरिंग म्हणजे तुमचा जो काही शोधण्याचा प्रयत्न आहे, शोध घेण्याचा जो काही तुमचा स्वभाव आहे, तो कधीही थांबवू नका, तो कधीही बंद करू नका. देर आर जस्ट सो मेनी अमेझिंग एक्सपिरियन्सेस टू लर्न अँड शेअर विथ द वर्ल्ड. सो या जगामध्ये, या जंगलामध्ये किंवा या प्राण्यांचे असे काही अनुभव आहेत, अमेझिंग एक्सपिरियन्सेस, की जे काय करतात, आपल्याला शिकवतात. टू लर्न, त्यांच्याकडून शिकण्यासारखं भरपूर आहे आणि हे जे शिकलेलो आहे आपण, हे जगाला शेअर करण्यामध्ये एक वेगळ्या प्रकारचा आनंद आपल्याला मिळतो, असं तो जो माडेगौडा आहे तो आपल्याला सांगतो आहे मेसेज. आणि अशा प्रकारे हा जो शॅझ जंग नावाचा वाईल्ड फोटोग्राफर आहे, तो काय करतोय, तर आपल्याला या माडेगौडा नावाच्या व्यक्तीपर्यंत तो आपल्याला पोहोचवतो. आणि त्याचा काय संदेश आहे, की प्राण्यांना वाचवा, जंगलांना वाचवा, हा त्याचा संदेश या धड्यामधून आपल्याला मिळतो आहे. सो आय होप दॅट यू हॅव अंडरस्टूड दी लेसन. इफ यू डिडंट अंडरस्टँड, you have to review the video many times. Okay, so in the next video session we are going to deal with the brainstorming activities of the lesson. So till then, goodbye and have a very nice day ahead. Thank you so much for patiently listening to my videos. Bye bye.